नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील पाठ क्रमांक 11 जंगल डायरी अभ्यासणार आहोत. प्रथम आपण प्रस्तावना पाहूया. या पाठाचे लेखक आहेत अतुल धामणकर. प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, लेखक आणि छायाचित्रकार. त्यांनी गेल्या 25 वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मध्ये वाघांचा अभ्यास केलेला आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरातमधील अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांची वाघ, मृगकथा, नवरंगाचं घरटं, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वन्यजीवन, ताडोबा वाघांचे जंगल, जंगलाची डायरी, मार्जार कथा ही वन्यविषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगांचे वर्णन केले आहे. तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक वर्णन या पाठामध्ये केलेले आहे. आता आपण पाठाकडे वळूया. लेखकाने या पाठामध्ये वाघीण आणि तिची पिल्लं यांचं जे निरीक्षण केलेलं आहे, यांचा जो अनुभव घेतलेला आहे, याचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. माणसांमध्ये आई आणि बाळ यांचं जसं प्रेम असतं, आई आणि तिचं मूल यांचं जे प्रेम असतं ते आपण बघतो. मानवजातीमध्ये आपल्याला समजतं, त्यांची भाषा जी असते, बोलण्याची भाषा असते, आपल्याला समजतं. पण प्राण्यांमध्ये हे प्रेम कसं व्यक्त होतं हे लेखकाला अनुभवायचं होतं आणि त्यासाठी त्याला वाघीण आणि तिच्या पिल्लांचा निरीक्षण करायचं होतं. तो अनुभव लेखकाला घ्यायचा होता. यासाठी लेखकाने या जंगलामध्ये सफारी केली होती. या जंगलामध्ये तो गेला होता आणि याचं वर्णन जे काही लेखकाने पाहिलेलं आहे, वाघीण आणि तिची पिल्लं यांच्यामध्ये असलेलं जे प्रेम आहे ते अनुभवलेलं आहे. याचं वर्णन लेखकाने या पाठामध्ये केलेलं दिसतं. आता आपण पाठाकडे वळूया. तारीख 27 मे 1997, वेळ सकाळी 6 ते 9:30, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. अंधारी हा एक व्याघ्र प्रकल्प आहे, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहे. येथे वाघांची वस्ती जास्त आहे आणि ताडोबा अभयारण्य आणि अंधारी अभयारण्य मिळून हा जो अभयारण्याचा भाग झालेला आहे, एकत्र झालेला आहे, त्याला म्हणलेला आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये असलेल्या विदर्भातील एक जिल्हा आहे चंद्रपूर. कोळसावन. कोळसावन म्हणजे ताडोबा अभयारण्यामध्ये असलेलं एक विश्रामगृह, याला म्हणलेलं आहे कोळसावन. गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला. झरी रस्ता ताडोबा अभयारण्यामध्ये असलेला एक रस्ता, त्याचं नाव आहे झरी रस्ता. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर त्यानं रस्त्याकडं बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असून आम्ही पोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं पण मला काही दिसलं नाही. टोंगे वनरक्षक आणि सहकारी वनमजूर. वनरक्षक, इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की लेखकाबरोबर जंगलामध्ये कोण कोण गेले होते, तर टोंगे वनरक्षक आणि सहकारी वनमजूर. लेखक जंगलामध्ये चालत असताना त्यांना बिबळ्या गेल्याची नुकत्याच
ताजी पावलं तिथं उमटलेली दिसली आणि तो त्या ठिकाणाहून थोडा वेळापूर्वीच आधीच गेला असावा हे त्यांना समजलं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, चौफेर म्हणजे चारही बाजूंना पाहिलं, पण त्यांना काही दिसलं नाही. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळ्याला लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता, पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिळून गेला होता की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकडं होती, त्यामुळं त्यानं अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं. पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि कट्ट असा आवाज आला. तिखट कानाच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एका झेपेत तो जंगलात अदृश्य झाला. अदृश्य होणे म्हणजे दिसेनासे होणे, नाहीसे होणे. तेंदूचे झाड या झाडाच्या पानांचा उपयोग बिडी बनवण्यासाठी केला जातो. लेखक टोंगे वनरक्षक आणि सहकारी वनमजूर जंगलामध्ये फिरत असताना त्यांना थोडीशी हालचाल जाणवली. जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. त्या ठिकाणी तेंदूच्या झाडामध्ये तो बिबळ्या बसलेला त्यांना दिसला. पण त्याचा रंग आणि आजूबाजूच्या परिसराचा रंग एवढा मिसळून गेला होता की त्या बिबळ्याने, त्या वाघाने जर शेपटी हलवली नसती तर त्यांना तिथे तो बिबळ्या आहे हेही कळलं नसतं. पण अचानक टोंगे वनरक्षकांचा पाय वाळक्या काटकीवर पडला आणि त्याचा आवाज झाला आणि त्या बिबळ्याने तिथून लगेच तो जंगलामध्ये नाहीसा झाला, अदृश्य झाला. या ठिकाणी या उताऱ्यातून तुम्हाला प्रश्न विचारले जातील की व्याघ्र प्रकल्प कोणते आहेत? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. त्यानंतर लेखकाबरोबर जंगलामध्ये फिरण्यासाठी कोण कोण होते? तर त्याचं उत्तर असेल टोंगे वनरक्षक आणि सहकारी वनमजूर. त्यानंतर बिबळ्याच्या निरीक्षणाची हा प्रश्न आपण पुढच्या उताऱ्यात पाहूया. लेखकाने कोणता रस्ता धरला? झरी रस्ता, डावीकडे जाणारा झरी रस्ता. बिबळ्याच्या निरीक्षणाची चांगली संधी हातची गेली म्हणून मी हळहळलो. टोंगे यांना शर्मिंदा झाल्यासारखे वाटले. बिबळ्याच्या निरीक्षणाची हातची संधी गेली म्हणून हळहळणारे कोण आणि शर्मिंदा झाल्यासारखे वाटणारे कोण? असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर हळहळणारे लेखक आणि शर्मिंदा झाल्यासारखे वाटणारे टोंगे वनरक्षक. आम्ही लगेच पुढे निघालो. थोड्या अंतरावर रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीनच दाट झाल्यासारखं वाटलं. इथं 2-3 नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते. तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहत असल्यानं तिथं कुठलाही वन्य प्राणी दिसण्याची शक्यता होती. त्यामुळं आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होतं. जंगलात फिरत असताना ज्या ठिकाणी पाणी असतं, नाला असतो, पाणी साचून राहिलेलं असतं, त्या ठिकाणी वन्य प्राणी फिरत असतात. त्यामुळे सावधगिरीने पुढे जाणं आवश्यक होतं असं लेखक म्हणतात. कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेंनी मला त्या परिसरात 4 पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासूनच मला कधी तिथे जातो असं झालं होतं. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला
त्यांना पाण्यापासून दूर नेणं देखील शक्य नव्हतं. पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर. पिलांच्या संरक्षणासाठी ही सजग आई कुणाचा जीव देखील घ्यायला मागेपुढे बघत नाही. त्यामुळे सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं. आता या ठिकाणी लेखकाने टोंगे वनरक्षकांकडून ऐकलं होतं की एक वाघीण आणि तिची 4 पिल्लं इथे आहेत आणि त्या ठिकाणी नाला असल्यामुळं, पाणी असल्यामुळं ती जवळपासच असावी असंही लेखकाला वाटलं. पण त्यांना भीतीही वाटत होती की या पाल्यापाचोळ्यातून, जंगलाच्या पाल्यापाचोळ्यातून चालताना आवाज येतो, पायांचा आवाज येतो, पाल्याचा आवाज येतो आणि त्यामुळे अजून कोणीही जनावर आजूबाजूला जर असेल तर आपल्यावर हल्ला करू शकतो. हीही भीती त्यांना वाटत होती. आणि त्यातच लहान पिल्लं असलेली वाघीण म्हणजे जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर. कारण ही वाघीण म्हणजे आपल्या पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी कोणावरही हल्ला करू शकते. ही सुद्धा भीती त्यांना वाटत होती. 10-12 पावलं चाललो असू मला नाल्यातील ओरसल चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची पावलं उमटलेली दिसली. नक्कीच आता ही वाघिणीच्या पिल्लांची पावलं असणार. मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं. या पिल्लांच्याच पाऊलखुणा होत्या. त्या पगमासकडं पाहून लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता. वाघीण अद्याप आपल्या पिलांसह याच परिसरात वावरत होती. आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो. इथून सुमारे 100-125 पावलांवर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीत होतं. ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. वाघिणीच्या पिल्लांची पाऊलखुणा लेखकाला दिसल्या आणि त्यावरून ती वाघीण इथंच जवळपास असावी असंही त्याला जाणवलं. आता लेखकाला असं वाटत होतं की मी ही पिल्लं कधी पाहतोय यासाठी तो चांगलाच अधीर झाला होता, म्हणजे आतुर झाला होता. आणि नाला असल्यामुळं ती वाघीणसुद्धा तिथेच असेल असाही अंदाज त्याला आला होता. त्यामुळं अजून सावधगिरीने आता पुढं गेलं पाहिजे असं त्याला वाटत होतं. आणि जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळं पडलेला वाळका पालापाचोळा साचून होता आणि त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठी कसरत होती. वाळलेल्या पाल्यावर पाय दिला की आवाज आपोआप येणारच. त्यामुळे अजिबात पाय न वाजवता चालायचं म्हणजे ही मोठी कसरतच होती असं लेखक म्हणत आहेत. पाणवठा, पाण्याचं ठिकाण जसजसं जवळ आलं तसतसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढे काय दिसेल या जाणीवेनं माझा घसा कोरडा पडला. इतरांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली. आता एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. कुठंतरी झाडाच्या बुंध्याआड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा असंही वाटत होतं. लेखकाने जे वर्णन केलेलं आहे त्या वातावरणाचं, जेव्हा लेखकाला ती वाघीण बघायची होती, ती पिल्लं बघायची होती आणि त्यांना माहीतही होतं की आता इथे पाणवठा आहे आणि इथंच ही वाघीण असेल, पिल्लं असतील आणि त्यामुळे पुढे पुढे हळूहळू ते पावलं टाकत पुढे चालले होते. वाघीण आपल्यावर हल्लाही करू शकते हेही त्यांना माहीत होतं. त्यामुळं ते अगदी हळूहळू पावलं टाकत पुढे चालले होते. त्यांचं दडपण, मनावरची भीती अजूनच वाढत होती. आणि अशा परिस्थितीत लेखक आणि ते टोंगे वनरक्षक आणि सहकारी वनमजूर हे पुढे चालले होते. अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या
या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो म्हणजे थांबलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एका वर्षाच्या वाघांच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचाच आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलावत असावी. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्याकडं पाहिलं आणि आश्चर्याने थक्कच झालो. आश्चर्याने थक्क होणे, आश्चर्यचकित होणे. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली 3ही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरिता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. वाघिणीचा अचानक आवाज आला. लेखकाने इकडे तिकडे पाहिलं, त्याच्या अंगावर काटा आला. अचानक वाघिणीचा आवाज आल्यानंतर कुठून वाघिणी येत आहे याचा अंदाज त्यांनी घेतला. आणि वाघिणीचा आवाज आल्यावर लेखकाने समोरच पाहिलं की एका जांभळीच्या झुडपातून एका छोट्याशा पिल्लाने धपकन पाण्यामध्ये उडी मारली आणि त्याच्या पाठोपाठ 3ही पिल्लांनी पाण्यात उडी मारली. कारण त्यांच्या आईचा आवाज त्यांनी बरोबर ओळखला होता आणि त्या आवाजामुळं ती पटकन त्या झाडीतून बाहेर आली होती. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. त्यामुळं तिला ही खबरदारी घेणं आवश्यक होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूप धोका असतो. त्यामुळं वाघीण आपल्या पिलांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, हा विचारला जातो. वाघीण कशाबद्दल दक्ष असते? तर वाघीण पिलांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिलं खेळकरपणे तिच्याकडं झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूंमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती. पण पिलांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यातील एका पिलानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली, पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली. पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. त्यांच्याभोवती, त्यांचा आईभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. आता इथे लेखकाने वर्णन केलेलं आहे, जेव्हा ही वाघीण शिकारीसाठी गेली होती तेव्हा तिने आपल्या पिलांना जांभळीच्या झाडात रात्रभर लपवून ठेवलं होतं. आणि कदाचित तिने तिच्या भाषेत सांगितलंही असेल की बाहेर पडू नका. आणि नंतर तिचा आवाज आल्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा आवाज आल्यानंतर पटकन ती पिलं जांभळीच्या झाडीतून बाहेर आली आणि आईच्या आवाजाने लगेच आईच्या मागे गोंधळ करायला लागली. ती वाघीण दमलेली असावी, त्यामुळं ती कदाचित पाण्यात बसून राहिली, थोडा वेळ बसून राहिली आणि ती गुरगुरून तिने नाराजी व्यक्त केली. कारण पिल्लं तिच्या आजूबाजूला खेळत होती, पण पिल्लांना त्याचं काहीच देणं घेणं नव्हतं. कारण त्यांना फक्त आई आपल्यासमोर आहे, आई आलेली आहे, एवढ्या वेळानंतर त्यांनी आपल्या आईला पाहिलं. या आनंदाच्या भरातच ते खेळत होते, आईच्या पाठीवर बसत होते, गोंधळ करत होते. जसं माणसाच्या पिल्लांचं, मुलांचं जसं असतं की छोटी छोटी बाळं असतात की त्यांना, छोट्या बाळांचं सुद्धा तुम्ही जर निरीक्षण केलं असेल, तुम्ही पाहत असाल, लहान मुलंसुद्धा आजकालची छोटी बाळं खूप हुशार असतात. आई जर त्यांना सोडून कुठे गेली तर ते आपली नाराजी लगेच व्यक्त करतात, दाखवतात, तोंड फिरवतात किंवा रडून गोंधळ करतात किंवा लगेच नजर फिरवतात. छोट्या बाळांनासुद्धा आजकाल कळत असतं.
तेच वर्णन लेखकाने केलेलं आहे वाघिणीच्या पिल्लांचं, की त्यांना दुसऱ्या कुठल्या गोष्टीची काळजी नव्हती, चिंता नव्हती. त्यांना फक्त आपली आई दिसली की त्यांनी आईभोवती गोंधळ करायला सुरुवात केली. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ती 5 महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. वाघिणीच्या पिलांचे कोणते खेळ सुरू झाले तर एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं. मध्येच आई वळून एखाद्या पिलाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिने हळूच आव असा आवाज केला. हा पिलांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. त्यांच्या भाषेत ती आपल्या पिलांशी बोलत होती. पिलांना मागं येण्याबद्दल तिने इशारा केला आणि पिलंही तिच्या मागून लगेच चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्की एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी. पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नव्हतं. त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिने विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन चालली होती. या 4 पिल्लांसोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यक होतं. या कलेत ती चांगली पारंगत होती. आता इथे तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील, की वाघिणीने कोणत्या प्राण्याची शिकार केली असावी? एखादं सांबर, रानगवा, नीलगाय किंवा रानडुक्कर. त्यानंतर वाघीण कोणत्या कलेत चांगली पारंगत होती? तर शिकार करण्यामध्ये वाघीण चांगली पारंगत होती. वाघिणीनं नाला पार केला, बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येतायत की नाही हे पाहून घेतलं. 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती आणि दोघांना अद्यापही भान नव्हतं. ती पाण्यात एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीने परत त्यांना बोलवणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिलांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. 2च मिनिटात पिलांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. लेखकाने जे वर्णन केलेलं आहे, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली. हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा. तर तुम्ही याचं उत्तर सांगताना या पाठामध्ये थोडक्यात जे काही सांगितलेलं आहे ते तुम्ही सर्व लिहिताल. वाघीण रात्रीच पिलांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. कारण आजूबाजूला शत्रूंचा धोका असतो. त्यामुळे आईने या पिल्लांना सुरक्षितपणे झाडामध्ये लपवले होते. आणि शिकारीनंतर ती सरळ पाण्यात येऊन बसली. मुलांचा गोंधळ चालू होता. थोड्या वेळाने शिकारीपर्यंत पिलांना नेण्यासाठी ती उठली. पिलं आपल्याबरोबर येत आहेत की नाही हे तिनं पाहिलं. 2 पिलं तिच्या मागे येत होती. अद्याप 2 पिलं पाण्यातच खेळत होती. म्हणून तिने परत पिलांना बोलवणारा आवाज काढला आणि पिलं लगेच तिच्या मागोमाग निघाली. तिच्या या प्रेमाचे, खबरदारीचे लेखकाने निरीक्षण केले आणि त्याला तिच्यातील आईची झलक बघायला मिळाली. पिलांची देखभाल करणं, त्यांना सांभाळणं, त्यांना शिकार आणून त्यांना खायला घालणं, हेही तिचं काम वाघिणीने जबाबदारीने केलेलं होतं. आईचं कर्तव्य तिने केलेलं होतं. अशा प्रकारे लेखकाला वाघिणीतील आईची झलक दिसली. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा तुम्हाला पाठावर आधारित येऊ शकतो. अगदी थोडक्यामध्ये लेखकाने वर्णन केलेलं आहे थोडक्या भाषेमध्ये, त्यांच्या शब्दामध्ये, की त्यांनी जंगल सफारी करत असताना कोणकोणते अनुभव घेतले. वाघिणीचं आणि तिच्या पिलांचं नातं काय होतं याचं वर्णन केलेलं आहे. मुलांमध्ये, माणसांमध्ये जसं प्रेम आपण बघायला मिळतं, आईचं मुलाचं प्रेम, तसंच या प्राण्यांमध्ये सुद्धा असतं का? ते व्यक्त कसे करतात? त्यांचं व्यक्त करण्याचा कसा प्रकार असतो?
याचं अगदी बारीक निरीक्षण लेखकाने केलेलं आहे आणि हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. अगदी सोपा पाठ आहे हा. पुन्हा पुन्हा वाचा, महत्त्वाचे प्रश्न वाचून घ्या. तुम्हाला पाठ नक्की समजेल. धन्यवाद.